मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत, ते त्यांची जी भूमिका त्यांचं जी म्हणणं ते त्या ठिकाणी मांडलेलं आहे. माध्यमात येऊन बोललं म्हणजेच आपली भूमिका स्पष्ट होते असं नाही, तर वेगळ्या पद्धतीनं सुद्धा या गोष्टी कशा पद्धतीनं याचा घटनेच्या मुळापर्यंत जाता येईल यासाठी प्रयत्न केला जातो. आम्ही सगळ्यांचं म्हणणं येते या घटनेच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. नेमकी कुणाच्या चुकीमुळं तो अपघात झालेला ह्याची सखोल माहिती झाली पाहिजे आणि तो अपघात आहे की घात आहे ह्याची माहिती चौकशी अंती बाहेर येईल. चौकशीला काही कार्यकाळ लागतो, ती चौकशीच्या अंती बाहेर येईल. परंतु ही जी लोक अजितदादावर प्रेम दाखवत आहेत, यांचं प्रेम रिकामी झालेले खुर्ची बघून जागृत झालेलं असं मला वाटतंय. परंतु या सगळ्या संदर्भात अर्थात हा घातपात आहे की अपघात आहे या सगळ्या संदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे. परंतु तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल, यांची कुठे समोर भूमिका येताना पाहायला मिळत नाहीये आणि खरं तर तुमच्या पक्षाच्या विरोधातली काही लोक भूमिका मांडतात आहेत का अशा पद्धतीचे चर्चांना वाव? अनेक वेळा आपल्याच माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्यांनी बोललेलं आहेत. आपल्याला पाहिजे असतील तर ते व्हिडिओ मी आपल्याला दाखवू शकतो की तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी त्यांनीही केलेली आहे. फक्त आम्हाला इव्हेंट करता येत नाही कारण आम्ही दुःखात आहोत. आमची जी मागणी आहे ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रमुखाकडे करतोय. त्याचं इव्हेंट न करता, गवगवा न करता कशा पद्धतीनं या घटनेच्या मुळापर्यंत जाता येईल यासाठी प्रयत्न करतोय. आम्हाला या गोष्टीचा इव्हेंट नाही करायचा, तर आमचं जे दैवत होतं, आमचं जी सर्वस्व नेतृत्व होतं, त्यांचा घात आहे की अपघात आहे ह्याची आम्हाला सखोल चौकशी झाली पाहिजे या मताचे आम्ही सर्वजण आहोत. तुमच्या पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून ज्यांची नियुक्ती तुम्ही केलेली होती नरेश अरोरा, यांच्याकडे 2 चार्टर्ड विमानं होती आणि नरेश अरोरा यांचं कंत्राट जे आहे तुमच्याकडनं जे काम भेटलेलं आहे ते तुम्ही काम बंद करणार होतं तुमच्या पक्षाकडनं, अशा पद्धतीचा दावा रोहित पवारांकडनं करण्यात आलेला आहे आणि जवळपास मोठी रक्कम अर्थात 200 कोटीपर्यंतची रक्कम जी आहे ती अजित पवारांच्या पक्षाकडनं नरेश अरोरा यांना सगळं काम करण्याकरता देण्यात आलेलं होतं आणि त्याच हा पण दावा रोहित पवारांकडनं केला जातोय की ह्याचा हा घातपात आहे की अपघात आहे. एक तरी पहिली गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा कुठल्याही पक्षानं कोण कन्सल्टंट नेमायचा, कुणाला किती दिवस ठेवायचं तो त्या पक्षाच्या नेत्याचा निर्णय आहे. त्याच्यामुळं इतरांनी सल्ले देण्याची गरज नाही. आता त्याला किती म्हणजे तुम्ही जो आकडा मला 200 कोटीचा सांगितला तो माझ्यासाठी सुद्धा संशोधनाचा विषय आहे. अशा पद्धतीचे आकडे फुगवून सांगून एखाद्या कन्सल्टंटला ह्या अपघाताचा त्या कन्सल्टन्सीचा काय संबंध आहे, तर दुरान्वये कुठेही संबंध नाही. परंतु तो विषय वेगळा, हा विषय वेगळा आहे. तरीसुद्धा तो विषय एकत्रित करून काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी वेगळं शिजतंय अशा पद्धतीचं दाखवून दिशाभूल करू नये. माझं अजूनही म्हणणं आहे अजितदादाच्या अपघाताची सखोल चौकशी झालीच पाहिजे, पण ती चौकशीची मागणी करत असताना कुणी इव्हेंट करू नये, कुणी त्याच्यावरती जो निर्मळ मनानं चौकशीचा मागणी करावी. तुमच्या चौकशीच्या मागणीमागं कुठंतरी राजकीय धूर निघतोय हे मात्र स्पष्टपणे मी हेच म्हणतोय की चौकशी करत असताना तुमचा हेतू शुद्ध असला पाहिजे. तुमच्या चौकशीच्या मागणीमागं कुठंतरी राजकीय धूर दिसतोय, राजकीय धूर दिसतोय. राजकीय धूर इव्हेंट नाही, त्यांच्यात अनेक लोक आहेत ज्या पद्धतीनं ते बोलतायत आम्हाला कुठंतरी वाटतं ह्याच्यामधून राजकीय वास यायला लागलाय. तुमची चौकशीचे हेतू जर शुद्ध असेल तर तुमच्याकडे खासदार आहेत, तुमच्याकडे आमदार आहेत, त्यांनी जाऊन वरच्या लेवलवरती जे काही त्या एजन्सीज आहेत त्यांच्याकडे मागणी करावी. माध्यमाच्या समोर येऊन मागणी करण्यापेक्षा संविधानिकरित्या कशा पद्धतीने या घटनेच्या मुळापर्यंत जाता येईल सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. कारण दादा महाराष्ट्राचे नेते होते, सगळ्याची भूमिका हीच राहिली पाहिजे. परंतु या घटनेवरती राजकारण कोणी करू नये या मताचे आम्ही आहोत.